नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. 8व्या वेतन आयोगाबाबत एक नवीन वाद सुरू झाला आहे. टर्म्स ऑफ रेफरन्समध्ये पेन्शनधारकांचा समावेश नसल्याचा आरोप होताना दिसतो आहे. 1 जानेवारी 2026 पूर्वी निवृत्त झालेल्या किंवा निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार नाही असे बोलले जात आहे. जाणून घेऊयात याबद्दल सविस्तर माहिती. त्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, नवीन अपडेटसाठी बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. काही दिवसांपासून 8व्या वेतन आयोगाची जोरदार चर्चा सुरू आहे. सरकारने 8व्या वेतन आयोगाची घोषणा केली आहे. दरम्यान 8व्या वेतन आयोगावरून आता एक नवीन वाद सुरू झाला आहे. ऑल इंडिया डिफेन्स एम्प्लॉईज फेडरेशन या कर्मचारी संघटनेने टर्म्स ऑफ रेफरन्समध्ये पेन्शनधारकांचा समावेश नसल्याचा आरोप केला आहे. 69 लाख पेन्शनधारकांना वेतन आयोगातून बाहेर ठेवण्यात आला असल्याचा आरोप केला जात असून यामुळे पुन्हा एक नव्या आयोगाची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान कर्मचारी संघटनेने देशातील 69 लाख पेन्शनधारकांना देखील नव्या आयोगात समाविष्ट करावे अशी आग्रही मागणी उपस्थित केली आहे. आयोगाच्या टर्म्स ऑफ रेफरन्समध्ये आयोग सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शन रचनेचा आढावा घेऊन असे नमूद करण्यात आले आहे. त्यामध्ये आधीच सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचे पेन्शन आणि निवृत्त लाभामध्ये सुधारणा सुचवाव्यात असेही नमूद करण्यात आले आहे. परंतु 3 नोव्हेंबर 2025 रोजी 8व्या वेतन आयोगाच्या टर्म्स ऑफ रेफरन्समध्ये हा भाग वगळण्यात आलेला आहे. आयोगात पेन्शनधारकांच्या लाभांविषयी तसेच निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शन पुनरावलोकनाबाबत कोणतीही गोष्ट नमूद नसल्याचा दावा करण्यात आला आहे. या अनुषंगाने ऑल इंडिया डिफेन्स एम्प्लॉईज फेडरेशनकडून वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र लिहून यामध्ये सुधारणा करण्याची मागणी करण्यात आली आहे. 1 जानेवारी 2026 पूर्वी निवृत्त झालेल्या किंवा निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुद्धा नव्या आयोगात समाविष्ट करावे अशी मागणी उपस्थित केली जात आहे. यामुळे आता या संघटनेच्या पाठपुराव्यावर सरकारकडून काय स्पष्टीकरण दिले जाते किंवा काय निर्णय घेतला जातो